नमस्कार, मी शिल्पा. तुमच्या सर्वांचे शिल्पास लाईफस्टाईलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. त्यानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात. म्हणून घरातला सर्व कचरा काढून घेतला आणि मग रात्रीची होती ती भांडी सुद्धा लावून घेतली मांडणीमध्ये व्यवस्थित आणि नंतर स्वच्छ लादी पुसून घेतली. आणि मग देवपूजा करायला घेतली. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. आणि मग इथे नाश्त्यासाठी चपात्या करून घेतल्या. आणि मग दुपारचं जेवणासाठी भात आणि डाळ करून घेतली. माझा तर उपवास होता पण बाकीच्यांसाठी. आणि इथे पूजा मांडणी करायला घेतली. पूजा मांडणीचा मी काही पूर्ण ब्लॉग शूट केला नाही, कारण की पूजा मांडणी कशी करायची हे सर्वांनाच माहिती आहे. पुस्तकात नसेल माहिती तर पुस्तकात मध्ये दिलेलं आहे पूजा मांडणी कशी करावी. मी पण त्याप्रमाणेच करत असते. इथे पूजा मांडणी करून झालेली आहे आणि हे हळदी कुंकवासाठीचं सामान. आणि श्रीषा बघा कशी बसली आहे हळदी कुंकवासाठी. तिला सुद्धा तिचे मी पाय धुतले, तिला सुद्धा खूप आनंद झाला. आणि मग आई काय देणार आपल्याला अशी ती बघत होती. आणि नंतर मग तिला फूल दिल्यावर तिने हातामध्ये धरलं ते फूल आणि नंतर मग आई काय देते अशी बघत होती. आणि मग ताट दिलं. तिला वाटलं मला जेवायला दिले, मग ती जेवायला सुरुवात केली. श्रीषा 5 महिन्यांचीच आहे पण तिला असं झालंय की मी कधी जेवायला लागते. आणि नंतर मग आईला जेवण वाढलं आणि मी सुद्धा उपवास होता म्हणून केले आणि दूध खाल्लं. आणि मी फिडिंग करायला गेली श्रीषाला, तर आईने इथे भांडी घासून घेतली. तिला नको नको बोलत होती तरी सुद्धा तिने घासली. मग आईने काय आणलं आहे ते बघूया. आईने भरपूर साऱ्या वस्तू आणल्या होत्या. इथे सुद्धा भेटतात पण आई प्रेमाने घेऊन येतात तर आम्ही ठेवून देत होत्या. आणि मग नंतर दुसऱ्या मुली आल्या होत्या, त्यांना सुद्धा हळदी कुंकू दिलं आणि एक छोटीशी भेटवस्तू दिली. आणि इथेच आपला व्लॉग एंड केला. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझी व्हिडिओ आली की तुम्हाला सर्वात पहिले दिसेल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तरच. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.